तर आता पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाला पाण्याचा हा जो विसर्ग आहे तो काहीसा कमी करण्याची विनंती केलेली आहे। मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल असं उत्तर जलसंपदा विभागाने आता महानगरपालिकेला दिलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये पुणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पुण्यातील एकता नगर मध्ये पाणी सातत्याने वाढत चाललंय। काही मिनिटांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही होतो तो भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। 8-9 फूट इतकं हे पाणी आहे आणि त्यामुळे पाठीमागे ज्या 16 इमारती आहेत त्यामध्ये जे शेकडो लोक अडकलेले आहेत। अचानक रात्रीचं जे पावसाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे खडकवासला धरणातून थोडंसं इंटिमेशन आधी जर मिळालं असतं तर अगदी धांदल उडाली नसती। अचानक पाण्याचा फ्लो वाढल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तथापि रात्री 3 वाजल्यापासूनच आमचे आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि अग्निशमन विभाग जागेवर असल्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। लोकांचं म्हणणं आहे की जी पूर्वसूचना अपेक्षित होती ती पूर्वसूचना मिळालेली नाहीये। पाणी वाढतंय सातत्याने, याबाबतची आम्ही काल संध्याकाळी 5 वाजताच इथे पाहणी केली। ज्या पाहण्याचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।